नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे आता पंकज आलेला आहे या सिद्धपुरुषाकडे आणि त्यांना म्हणत आहे की बाबा बाबा मलाही मदत करा. इकडे पहिल्या व्यक्तीने दिलेलं सोनं तिथं खाली ठेवलेलं असताना पंकजचं सगळं लक्ष त्या सोन्यावरती असतं. म्हणल्यानंतर ते बाबा लगेच तिथल्या शेजारच्या माणसाला म्हणतात ते ते पहिलं उचलून ठेव. त्यानंतर इकडे पंकजला बघून म्हणत असतात की तुझ्या आयुष्यामध्ये ना सगळं सीसॉ झालं आहे ना, असं बोलल्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो हो खरंच तर माझ्या आयुष्यामध्ये ना सीसॉ येऊन गेला आहे बाबा. तर बाबा म्हणत असतात येऊन गेलेलं नाही रे, तुझ्या आयुष्यामध्ये खरंच सगळे चढ उतार झाले आहेत ना. त्यानंतर तो म्हणत असतात की काय रे तुझ्या आयुष्यामध्ये तुला खरं बायकांनी त्रस्त केले ना, असं म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत आपल्याला बायकांनी किती त्रास दिला आहे. त्यामध्ये देविका, मीरा ह्या सगळ्या तिघींच्या गोष्टींचा त्याला आठवण येत असते. कशी देविका त्याला विचारत असते पैशाबद्दल, मीरासारखं त्याला काय काय बोलत असते ह्याची त्याला आठवण येते. त्यानंतर तो विचारतो की असं झाले ना की तुझ्या आयुष्यामध्ये पैसा खूप येतोही आणि पाण्यासारखा जातोही. त्यानंतर आता पंकजच्या लक्षात आलं होतं की आपण कसे पैसे बाबांना दिले होते, हा पैसा आपल्या हातातून गेला होता, हेही त्याच्या लक्षात येतं. त्यानंतर बाबा म्हणत असतात की काय रे आत्ता अलीकडे ना तू घरातल्यांचं पैसे वगैरे खाल्ले येतेस ना, असं म्हणल्यानंतर त्याच्या लक्षात येतं ह्याला कसं सगळं माहिती आहे मी घरातल्यांचं पैसे वगैरे खाल्लेलं, काय नक्की भानगड काय, ह्याला सगळं कसं कळते. त्यानंतर बाबा म्हणत असतात की तू ना काय केलेस माहीत का, थोड्या दिवसापूर्वी वडीलधाऱ्यांचा काय अपमान केला आहेस, त्यांचं काय तर त्यांना त्रास दिला आहेस, या सगळ्या गोष्टी केलेतस ना तू, असं बोलल्यानंतर पंकजला असं वाटत असतं खरंच या सिद्धपुरुषाला सगळं कसं कळते, कसं याला सगळं माहिती आहे आपल्याबद्दल. त्यानंतर तो ना असा विचार करत असतो आणि बाबांना सगळं त्याला पहिलं सांगत असा. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय आता देविका झोपली आहे ना, आता आजी तिला झोपलेली उठवायला आलेले असतात. आता ही उठत नाही म्हणले ना तिच्या कानावरशी ना त्यांनी रेडिओ धरलेला असतो. आता ही काय तर वेगळा गाण्याचा आवाज येतोय म्हणून ना काय करते कानावरती दुसरी उशी ठेवते आणि झोपत असते. त्यानंतर पटकन आजीने आवाज दिला की उठते, दचकते एकदम, काय आहे कोण आहे असं करून ओरडते. तर यावरती आजी बोलते अगं उठ, मी आहे मी आहे. त्यानंतर आजीला म्हणत असते काय झालं आजी, असं म्हणत आजी म्हणतात काय नाही गं तुला सांगू का देविका, की लग्नाच्या आधी ना पोरी छानपैकी निवांत अशा मस्तपैकी उशिरापर्यंत झोपतात. पण लग्न झाल्यानंतर कसं असतं माहिती आहे का, पोरीने असं झोपायचं नसतं, लवकर उठावं, आंघोळ करावं, बाहेर सडा रांगोळी टाकावी, जेवणाचं बघावं, नाश्त्याचं बघावं, त्यानंतर दुपारचं थोडा वेळ कंटाळावं, त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला घालावं. तर असं बोलल्यानंतर देविका म्हणत असते का असं बायकांनीच का करायचं, असं बोलल्यानंतर इकडे आजी म्हणत असते काय माहिती आहे का, तू जर बाहेर कुठे कामाला जात असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण तू कुठं जॉबला वगैरे जात नाहीस, घरात आहेस, याचा अर्थ तू हे सगळं करायला पाहिजे ना. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, घरामध्ये सुख शांती राहते, घर आनंदी राहतं हे सगळं केल्यानंतर. यावरती मग देविका मनातल्या मनात म्हणत असते ती बाई सासू परवडली, म्हातारी तर लय आगाव आहे, कशाला आली कोणास ठाऊक, होती तिकडेच राहिली असते काय झालं असतं, असंही मनातल्या मनात म्हणत असते. आता एवढं सगळं आजी देविकाला समजावून सांगत असताना देविकाने मात्र तोंड वाकडं केलं होतं आणि मीरामध्ये बोलले की मीराला म्हणते का तू नको मध्ये मध्ये चमचा होऊन मग आली मध्ये बोलणारी, अशी मनातल्या मनात म्हणत असते. त्यानंतर मीरा मात्र शांतपणे ऐकून घेत असते, कारण की मीराला मात्र आजीने सांगितलेलं सगळं पटत असतं आणि तिला ते आवडतही असतं, कारण की मीरा सगळं तसं करत असतेच ना, त्यामुळे तिचा काही विषयच नसतो. राग मात्र देविकाला येत असतो. तेवढ्यातच मात्र इकडे आपण पाहतो की पंकज म्हणत असतो बाबा तुम्हाला कसं काय सगळं माहिती आहे सगळ्या गोष्टी. मग त्यावरती बाबा काय म्हणतात माहिती आहे का, बाबा म्हणतात ज्याला ना सत्याची जाण आहे ना त्याच्या कोणीही आड येत नाही. आता ना तुझे दिवस पालटणार आहेत, आता सगळी दुःख तुझी नष्ट होणार, तुझे दिवस पालटणार आणि तू ना रंकाचा राव होणार आहेस. असं बोलल्यानंतर पंकज म्हणतो सर सांगा सांगा बाबा, लवकर सांगा, तुम्ही सांगाल ते मी सगळं करायला तयार आहे, बाबा सांगा पटकन, असं करून बाबांचे पाय धरतो. तर यावरती बाबा म्हणत असतात की तुझा दळभद्रीपणा सोड आणि तुझं हे दारिद्र्य सगळं नष्ट होण्यासाठी, दूर होण्यासाठी तुला एकच व्रत करावं लागणार आहे. तर यावरती पंकज बोलत असतो कुठलं व्रत, असं बोलल्यानंतर बाबा म्हणतात 2 मिनटं थांब मी विचार करून सांगतो, असं करून बाबा ध्यानामध्ये जातात. इकडे पंकज पाहतच राहिलेला असतो की बाबा आपल्याला कधी कोणते सांगणार आहे व्रत करायला आणि त्यानंतर आपलं कधी हे सगळं जाणार आणि कधी आपल्याला पैसा येणार याच्याच तो वाट बघत बसला आहे.
त्यानंतर पंकज तिथल्या माणसाला म्हणत ओ उठवा नाही ना बघा झोपले. तर यावरती तो माणूस असा झोपलेला नाही ते ध्यानमध्ये. तेवढ्यात बाबा एकदम जागे होतात. बोलतात तर करायचं असेल 14 लाखाचा पण तर तुला लागल बनायला भिकारी. यावरती पंकज म्हणतो काय भिकारी मी आणि भिकारी. मग बाबा म्हणत असतात का तुला 14 लाखाची गरज आहे ना. तर असं बोलल्यानंतर पंकज बोलतो हो खरंच गरज आहे. तर बाबा बोलतात मग त्याआधी थोडा दिवस तू भिकारी बन. असं बोलल्यानंतर बाबा म्हणतात की प्रश्न करू नको जास्त नाही तर होईल सगळं बरखास्त. मग काय तर बाबा फास्टमध्ये हातमुठी धरून बोलतो राखून दे भांडी कुंडी 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 होईल नाही तर सगळं बरखास्त. असं काय समजणार नाही असं काय तर बोलतात आणि तोंडावरती त्याच्या भस्म टाकल्या सगळं टाकत असतात. त्यानंतर होशील ना तयार असं त्याला फोर्सफुली तयार करतात. तेवढ्यातच आता पंकज बोलतो की होतो मी तयार आहे. असं आता पंकज तयार झालेला आहे. मग त्यानंतर आता पंकज बोलतो की तुम्ही सांगाल ते सगळं मी करतो येतो मी करून. असं तिथून काढता पाय घेत असतो. कारण की त्याला भिकारी बनायची काय आता इच्छा अचानक नसते. पण आता बाबांनी काय त्याचा हातपाय सोडले नसतात. तोच पंकज उठून जात असताना मात्र लगेच ना पंकजचा हात धरून पाय धरून तिथं त्याला ठेवलेलं असतं. आत्ताच्या आत्ता करायचं चल कपडे काढ असं म्हणून आता पंकजची सगळी जबरदस्ती पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या चालल्या होत्या. बाबा बोलतात जातोच कुठे कपडे काढ इथे असं बोलतं. पंकज बोलतो इथे. तर यावरती बाबा म्हणतात हो पैशात खेळायचं असेल तुला तर कपडे काढायला लागतील तुला इथे. बाबा बोले जा पटकन आणि 14 घरामध्ये जाऊन भीक माग जा. तर यावरती पंकज बोलतो 14 घरात. तर बाबा म्हणतात हो जा आणि 14 घरात जाऊन भीक माग जा. त्यानंतर पंकज सगळी कपडे काढायला लागलेले असतात. बाकीचे लोक ओ बाबा हो 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 ओ बाबा हो 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 असं करून बाबांचा जयघोष करत असतात. आता सत्याने बरोबर पंकजची कपडे उतरवलेले आहेत आणि आई वडिलांना भिकारी बोलल्याबद्दल त्याला बरोबर शिक्षा दिलेला आहे. इकडे मात्र आजी म्हणत असते देविकाला तुला असं वाटत असेल ना गं की तुझ्या सासूपेक्षा तुझ्या सासूची सासू जास्तच खट आहे ना. आणि मी जे तीर्थयात्रेला गेले होते ना तेच बरं होतं जास्त वेळ झोपाय मिळत होतं. तसंच आहे ना देविका. देविका म्हणते मी असं काय नाही बोले मी पण असं म्हणल्यानंतर आजी म्हणते हो बोललेस तू पण मनात जाऊन दे गं देविका. अगं मी लय मोठे पुरुष बघितले त्यामुळे मला माहिती आहे गं. त्यामुळे मला मनातही कळतं पण जाऊन दे गं त्याची काळजी करू नको. कसं आहे ना मला हवं आहे तेच मी करते आणि मी करून पण घेते. अगं सकाळी लवकर उठायचं असतं कशासाठी अंगात आळस भरू नये म्हणून आणि त्याच्यासाठी रात्री लवकर झोपायला लागतं. तुम्ही काय करताय रात्री उशिरापर्यंत मोबाईल घेऊन बसताय सकाळी उशिरा उठताय. अगं नवरा सकाळी उठून कामाला गेला त्याला काय डबा बिबा करून द्यायचा का नाही का तू अशी लोळत पडणार त्याला डबा करून कोण देणार. देविका म्हणत असते का अरे बापरे पंकज एवढ्या लवकर गेला पण मला न सांगता गेला मला उठवलं पण नाही त्यानं येऊन दे त्याला मग दाखवते. असं बोलल्यानंतर आजी बदल काय गं नवऱ्याशी बोलायची ही पद्धत आहे का. आता आजी देविकाला म्हणतात जा उठ पटकन आता आवाज जा पटकन जेवणाचं वगैरे बघ जा. असं बोलल्यानंतर देविका म्हणते हो 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 करते की आजी. आता मात्र आजीने दिलेला ऑर्डर आता देविकाला फॉलो करायला लागत असतात. कारण की आजी ओरडत असते नवरा गेला तर तो अजून झोपून राहिलेस त्याला काय करून द्यायचं राहिलं. आणि म्हणते गेला मला सांगितलं नाही असं म्हणतात आजी जास्तच ओरडतात. नवऱ्याशी बोलायची ही पद्धत आहे का तुला असे म्हणलेलं असतात. त्यानंतर मात्र हे सगळं मीरा पाहत असते. मीराला हे सगळं पटत असतं. पण कसं आहे ना आत्तापर्यंत देविकाला कधीही निरोप असं काही बोललेली नसते. त्यामुळे ती तशीच निवांत राहिलेली असते. तिला कुठल्या गोष्टीचं ना सोयीसुद्धा नसतं. पण आता आजी आल्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेवर होणार असतात. इकडे मात्र देविका मीराकडेच रागाने बघत असते. तेवढ्यातच काय होतं ती आजी बोलते की जा पटकन तुझ्या नवऱ्याला कामाला लावलं आहे आता तू पण काम करते जा. असं बोलल्यानंतर इकडे मीराच्या डोक्यामध्ये जरासा प्रकाश पडतो आणि ती विचारते असं का बोलल्यावर आजी नवऱ्याला कामाला लावलं आहे. त्यानंतर त्या आजीला विचारत असते मीरा की तुम्ही देविकाला काय बोलला. तर आजी बोलते मी काय बोलले तर तुम्ही काय तर बोलला ना मगाशी. तर यावरती ती म्हणली हां मी बोलले जा काम कर जा. तर यावरती मीरा बोलते नाही त्याच्या जरा साधे मी काय बोलले तिला झोपू नको म्हणले. तर यावरती मीरा म्हणते नाही त्याच्या जरा नंतर. असं बोलल्यानंतर आजी म्हणते काय गं म्हातारीला त्रास द्यायला लागलीस गं तू वय झालं माझं आता नाही बाई मला आठवत मी काय बोलले काय म्हणले मी. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते तुम्ही म्हणला की तुझ्या नवऱ्याला कामाला लावलंय. असं म्हणल्यानंतर आजी म्हणत असते मी असं म्हणले मी कधी असं म्हणले नाही बाई मला नाही काय आठवत. अगं बाई माझ्या लक्षात आलं माझी पोती वाचायचे राहिलेत बघ देव रुसायच्या आधी मला जाऊन पोती वाचली पाहिजे बघ जाते मी. असं बोलून आजीना तिथून पाय घेते. हे पाहून मीरा मनातल्या मनात विचार करते यांचं नेमकं चाललंय तरी काय. आजी आता अशा बोलल्या गडबडीने निघून गेल्या न काय सांगता. रात्री पण ह्या दोघांची काय तर कानात खुसूर चालली होती. हे पण सकाळी लवकर गेले
नक्की काय विषय काय असणार आहे? मला पूर्णपणे गॅरंटी आहे ह्या दोघांनी नक्कीच काहीतरी केलं आहे, मला काही सांगत नाहीत आणि ते मला आता शोधून काढलंच पाहिजे, आता असं मीरा स्वतःच्या मनाशी म्हणत असते. कारण की तिला आजीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या वागण्यावरून आलेलं असतं डाऊट, हे दोघं काहीतरी वेगळेच करत आहेत. इकडे मात्र आपण पाहतो काय पंकजने आता कपडे काढलेले आहेत आणि मस्त की पैकी सगळे बाबा बाबा हो 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 करून डान्स करत असतो. त्यानंतर आता बाबा म्हणत असतात की झालास का तयार? त्यानंतर पंकज निघाला की बाबा म्हणतात थांब जरा 2 मिनटं, असं करून त्याच्या हातामध्ये वाटी देतात. त्याच्यामध्ये असलेली राख त्याच्या तोंडाला, हाताला, कपड्याला सगळीकडे लावतात. त्याचबरोबर त्याचे बनियन जे असतं ते दोन्ही खांद्यावरती थोडं थोडं फाडतात बाबा, पोटावरती फाडतात आणि त्याची अवस्था सेम भिकारीसारखी करतात. आणि त्यानंतर मग आता बाबा त्याला म्हणतात हां जा आता, असं बोलल्यानंतर आता पंकज बाबांच्याकडे पाहत राहिलेला असतो. हे बाबाने आपली काय अवस्था करून ठेवली आहे. आता बाबांनी त्याच्या हातामध्ये कटोरा दिले आहे आणि आता बाबा म्हणतात ठीक आहे जा आता, झालास बघ तू तयार, असं करून आता बाबांनी त्याला बरोबर भिकाऱ्यासारखा तयार केलेला आहे. इकडे मात्र बाकीची माणसं बसलेली खाली बाबा हो 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 करून म्हणत असतात. कारण की आता बाबांनी छानपैकी त्याला एक व्रत करायला सांगितले आहे. ते व्रत करायसाठी आता पंकज निघालेला आहे. पंकजची स्वतःची अवस्था पाहून थोडंसं त्याला किळस आली होती, पण 14 लाखासाठी तो अक्षरशः काहीही करायला तयार असतो आणि त्यानं हे केलेले आहे, हे त्यानं दाखवून दिलेलं आहे. आता पंकज त्या अवस्थेत तिथून निघाल्यानंतर मात्र बाबा मनातल्या मनात, म्हणजेच आपला बाबा म्हणजे सत्या मनातल्या मनात बोलत असतो की आईवडिलाला भिकारी बोलतोस ना, मग तुझी हीच अवस्था मी करून ठेवली आहे भिकाऱ्यासारखी, असं हीच तुझी शिक्षा आहे, असं पंकजला आता सत्या मनातल्या मनात बोलत असतो. आता आपण इकडे पाहतो काय देविका आता मीराला ओरडत असते, काय गं मीरा, चल मला छानपैकी नाश्ता दे आणि छानपैकी कॉफी, स्ट्रॉंग कॉफी दे. काय केलेस नाश्त्याला? असं बोलल्यानंतर मीरा बोलत असते की पोहे केले. तर ते काय गं रोज तेच तेच पोहे उपीट, जरासं मस्तपैकी डोसा, इडली, उत्तप्पा, सँडविच वगैरे करायचं ना, नाहीतर एक काहीतरी करायचं आणि रिकामं व्हायचं, दरवेळचं तुझं म्हणजे काय आपलं जास्त काही काम करायला नको असं म्हणत असते. तेवढ्यातच तिथं निरोप आलेले असते आणि निरोपा तिच्या पुढची ना प्लेट उचलून घेते आणि बोलते काय गे सासून अजून नाश्ता केला नाही आणि तू घेतलास ते नाश्ता करायला, इकडं तो नाश्ता तुझं तू घे. असं बोलल्यानंतर मीरा हळूच तिला म्हणत असते, देविका घे बरं का तुझा तू नाश्ता, कसं असतं ना जसं करावं ना तसं भरावं. आता निरोपा पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यातच पाठीमागून आवाज आलेला असतो आजीचा, कुणी आहे का स्वयंपाकघरात? असं बोलल्यानंतर निरोपा थांबते, घास खाली ठेवते आणि बोलते ए मीरा जा जा, म्हातारीला काय पाहिजे बघ जा, नाही तर इथं येऊन माझं डोसकं खाईल बघ. मग आता निरोपा तोंडात घास घालणार तेवढ्यातच ना तिचं लक्ष जातं की देविका तिच्याकडे पाहत बसले. तर यावरती सासू बोलते, अगं देविका नाश्ता करायचा आहे ना का, मग पोहे तुझ्याकडे काय चालत येणार नाही, ती तुला येऊन घ्यावं लागतील ना, ये आणि घे. असं बोलल्यानंतर इकडे देविका म्हणते हो हो घेते मी आई, असं करून आता उठून पोहे घ्यायला आलेले असते. आता निरोपा तिथं नाश्ता करायला बसले, देविका घेते स्वतः स्वतः पोहे घेते, मस्तपैकी आपल्या खुर्चीत जाऊन पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यातच काय होतं निरोपाला लागतो ठसका. आता निरोपा एवढी ठसकायला लागल्यानंतर इकडे देविका बोलते, तोंड वाकडं करते, आता खायचं राहिलं आता काय करायचं, म्हणते एक एक मिनिट आई तुम्हाला पाणी देते. असं करून उठून आता पाणी द्यायला निघाले असते, कारण की तिला आता खायचं असतं. पहिला घास तोंडात घालणार तेवढ्यातच आता हिला ठसका लागले, मग आपल्याला उठायला लागलं, त्याचं तिला रागही आलेला असतो, पण आता पर्याय नसतो. उठते आणि आता निरोपाला पाण्याचा ग्लास भरून पाणी देते. आता निरोपाचा ठसका थांबलेला असतो आणि पाणी पिऊन झाल्यानंतर परत देविका जागेवरती जाऊन बसते. आता देविका चमच्यात घास भरते आणि तोंडापर्यंत घास नेणार असते. करून तेवढ्यातच आता निरोप हाक मारते की ए देविका एक काम कर, मला ना गरम गरम चहा पिलं की मला बरं वाटेल. म्हणल्यानंतर आता देविका परत तो चमचा खाली ठेवते आणि आता चहा घेऊन आले असते सासूला. त्यानंतर तर सासूला चहा देते आणि परत खुर्चीवरती जाऊन बसते. आता ना निरोपा चहाचा घोट घेते आणि परत ना देविका तिच्याच तोंडाकडे पाहत राहिलेली असते. तर निरोपा बोलते, ए देविका काय बघतेस, खा ना. असं बोलल्यानंतर इकडे देविका बोलते, खाऊ का, नक्की खाऊ. असं बोलल्यानंतर निरोपा बोलते, खा की, काय तुला खायला नाही म्हणलंय का? मग आता ती तोंडामध्ये घास घालायच्या आधी निरोपा विचारते, बाबांना बरं आहे का गं तुझ्या? असं बोलल्यानंतर देविका बोलते, माझ्या बाबांना का? डॅडांना हां बरोबर आहे, बरं आहेत आता. तर यावरती ते म्हणतात, तब्येत बरी आहे ना, फोन बिन झाला का तुझा? तर देविका म्हणते हो झाला फोन, ते आता बाहेर गेलेत. बाहेर गेल्यानंतर निरोपा बोलते, हा याचा आता त्यांची तब्येत बरी आहे ना मग आता? मग देविका म्हणते, हा बरी आहे तब्येत पण पूर्णपणे बरी नाही, डॉक्टरांनी त्यांना खरं लांबचं ट्रॅव्हलिंग करू नका म्हणून सांगितले आहे. तर यावरती निरोपा म्हणते, बरं आहे बरं आता. देविका खा ना तू आता. त्यानंतर आता देविका दुसरा घास तोंडात घालणार तेवढ्यातच निरोपा बोलते, देविका पंकजच्या डोक्यातनं खूळ गेलं का गं कॅनडाला जायचं? असं बोलल्यानंतर इकडे देविका म्हणते, हो हो गेलं नाही,
खूळ गेलं डोक्यातून. तुम्हाला माहिती आहे का, आता ना मी ते गेलेत इंटरव्ह्यूला सांगलीच्या बाहेर आणि मीच त्यांना सांगितलं, आई जसं म्हणतील ना तसं करायचं. असं बोलल्यानंतर निरोपा बघते, गपरा, तूच त्याच्या डोक्यामध्ये घातलं तर स्कॅनरला जायचं खुळण, आता मोठेपणा घेते. खा पटकन, जा आवर पटकन. आता असं बोलल्यानंतर निरुपा म्हणत असते, खा खा पटकन खा, आता खाऊन झालं ना असंही मार्केटला जायचं आहे. आणि मात्र इकडे जेव्हा निरुपा बोललेली असते की कसं आहे माहिती आहे का, तू स्वतःवर तिची ओढून घेतेस का नाही, हे मी केलं म्हणून, मीच त्याला ठरवलं सांगितलं की बाहेर नोकरी कर म्हणून, हे तू स्वतःवरती ओढून घेऊ नकोस बरं का, मला चांगलं माहिती आहे तूच त्याला शिकवलं होतंस कॅनडाच्या बाहेर जायला. असं रागाने बोलते. निरुपा तिथून जाते. तर मग देविका विचार करत असते, जाऊन दे तिकडं, आणि तोंडामध्ये घास घालणार तेवढ्यातच आता तिचा फोन वाजतो. आताही देविकाला घास काही खायला भेटले नाही, तेवढ्यातच तिकडून एक कस्टमरचा फोन आलेला असतो आणि ती बोलत असते, देविका तू फ्री आहेस का, मला ना पेडिक्युलर बॅक मसाज करायचं आहे, थोडीशी माझं करायचं आहे सगळ्या गोष्टी, मग तुला वेळ असेल तर येशील का घरं. असं बोलल्यानंतर देविका बोलते, हो नक्की येते. मनात विचार करते, असंही जायचं आहे मार्केटला आणि त्यानं कामही करते, थोडंसं पैसेही भेटतील म्हणून आता देविका खुश झालेली असते. आणि परत पोह्याचा घास तोंडामध्ये घालत असते आणि त्यानंतर म्हणते, जाऊन तिकडं, आता मी जास्त महत्त्वाचं काय मार्केटला जाणं, पेडिक्युलर वगैरे करणं म्हणून म्हटलं तर तिनं काय पोहे खाल्लेलेच नसतात. मग आता पंकज 14 घरं भीक मागायला आलेला असतो आणि माणसाने ओळखू नये म्हणून तोंड वाकडं करत असतो. त्यानंतर तिथून माणसं निघाली असताना हा विचार करत असतो की आता इकडे बेटर आहे भीक मागायला, कसं आहे ना इकडे मला असंही कोण ओळखत नाही, आता 14 घरे भीक मागतो आणि आता लखपती होतो, 14 लाख मला मिळणार, असा मनामध्ये विचार करत असतो. त्यानंतर त्या पंकज एका रिक्षाजवळ उभा राहिलेला असतो आणि त्याला दिसतो की एका व्यक्तीनं चांगली त्याची कपडे काढलेले असतात, ते रिक्षामध्ये ठेवलेले असतात आणि त्यानंतर ती राख असती ती सगळ्या तोंडाला वगैरे सगळीकडे लावत असतो आणि भिकाऱ्यासारखा वेस्ट करत असतो. आता हे सगळं पंकजना लांबून ना जरासं पाहत असतो, ह्याचं काय चाललं आहे, आणि त्याला मस्त वाटतं चला आपल्यासारखं कोणतरी आहे. आता हे सण केलेली अवस्था पाहून पंकज त्याला म्हणतो, ओ एक्सक्यूज मी, मला जरासं तुमच्याशी बोलायचं आहे. असं बोलल्यानंतर इकडे तो माणूस बोलतो, काय बोलायचं आहे, काय बोल. असं बोलल्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो की तुम्ही पण त्या बाबांना भेटलं आहे का, सिद्धपुरुषांना. असं बोलल्यानंतर तो माणूस म्हणतो, कोण, कुणाला, मी नाही भेटलो. अहो तुम्हाला पण सांगितलं आहे का व्रत वगैरे करायला, मस्तपैकी पैसे वगैरे मिळवायला, म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना, हे बघा की तुमच्यापेक्षा माझी अवस्था जराशी बेटर आहे, असं म्हणत असं. तर यावरती हा माणूस होते, खोयबी लागलं काय तुला, काय पण काय बोलतेस, कोण माणूस, कुठला माणूस, मी नाही कोणाला भेटलेलो. त्यानंतर तो माणूस म्हणतो, ए बबड्या गप बस, असं म्हणता पंकज बोलतो, तुम्हाला कसं काय माझं नाव बबडे. तर यावरती तो माणूस म्हणतो, ए गप रे, इथे धंद्याच्या टायमाला खोटी करू नका, चल निघ. असं म्हणल्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो, म्हणजे हा तुमचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे तुमचा. तर यावरती तो माणूस म्हणतो, ए तुला कशाला पाहिजे बरं. यावरती आता पंकज म्हणतो, मी पण आता इथं भीक मागणार आहे. तर यावरती तो माणूस म्हणतो, का इथे का. तर पंकज म्हणतो, कसं आहे नाही, इथे मला कोण ओळखत नाही ना, म्हणून मला हे भीक मागायचं आहे इथं. मग तो माणूस म्हणतो, ए इथं यायचं नाही, धंद्याच्या टाईम खोटिंग करायचं नाही का, हा माझा एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये मी दुसऱ्या कोणाला भीक मागून देणार नाही. असं बोलल्यानंतर पंकज बोलतो, ओ असं काय करताय, आता एवढा मोठा एरिया आहे, यातल्या कुठल्याच एखाद्या कोपऱ्यामध्ये जाय ना, मी मागेन बी. तर यावरती तो माणूस म्हणतो, का आहे का तुझ्याकडे लायसन, आहे का लायसन. तर पंकज बोलतो, कसलं लायसन. तर तो माणूस म्हणतो, भीक मागायचं लायसन आहे का तुझ्याकडं. तर तो व्यक्ती सांगत असतो, कसं आहे तुला माहिती आहे का, कुठल्या पण एरियामध्ये भीक मागायची असली ना तर आपल्याला हप्ता द्यायला लागतो, एक एजंट आहे, लय झमेल आहे बाबा, तुला नाही माहिती. कसं आहे माहिती आहे का, आम्ही 8 वर्ष झाली या भागामध्ये भीक मागतोय आणि पैसे वगैरे एजंटला द्यायला लागतात, ज्याचा हा सगळा माझा एरिया आहे, समजलं का तुला. असं तो माणूस पंकजला सांगत असतो. आता हे सगळं सत्या बाहेरून ऐकत असतो, कारण की हा माणूस नक्कीच सत्याचा आहे आणि त्यानेच आता पंकजला येडे बनवायला पाठवले असतं. त्यामुळे इकडे सत्यानं वाकून वाकून ते दोघे काय बोलतात ते ऐकत असतो. मग तो माणूस सांगत असतो, कसं आहे ना, माझ्या जागेवरती लय जणांचा डोळा आहे, पण कसं आहे मी अजिबात कुणाला हलवून देत नाही, मी अजिबात हललेलं नाही एक दिवस पण. एक दिवस तेवढं हल्लं होतं, पण काय माहिती आहे कधी माहिती का, त्या दिवशी ना माझं लग्न होतं. मग त्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो, दिस मॅन इज बिझी ना CEO. असं म्हणतो. तो माणूस म्हणतो, काय म्हणलास तो. तर तो म्हणतो, नाही नाही मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एखाद्या कंपनीच्या मालकापेक्षा पण बिझी आहात बरं का, कारण की तुम्ही एवढे बिझी असतात, फक्त लग्ना दिवशी सुट्टी करतात, बापरे खरंच तुम्ही बिझी आहात बरं का. मग त्यावरती तो काय बोलतो, एक्सक्यूज मी, धिस इज माय बिझनेस अँड बिझनेस इज व्हेरी प्रॉफिटेबल, यू अंडरस्टँड. आता मात्र पंकज पाहत राहिलं, बापरे हा इंग्लिश पण बोलतोय. मग तो बोलतो, हिअर इज ना लॉट ऑफ स्ट्रगल, आय होप यू आर अंडरस्टँड. असं बोलल्यानंतर इकडे सत्या हसायलाच लागलेला असतो आणि पंकज विचार करतो, बापरे हा एज्युकेटेड आहे आणि भीक मागतोय. असे करून ना पंकजने डोळे मोठेच्या मोठे केलेले असतात. मग त्यावरती तो व्यक्ती बोलतो, एज्युकेशन, टेसर्स, बिझनेस, भिकारी, या सगळ्यांचा कशाची काही घेणं देणं नाही बघ. तुला जर भीक मागायची असेल ना तर हे सगळं तू विसरून जा.
आता हे सगळं सत्या पाठीमागून वाकून बघत असतो आणि हसतही असतो, कारण की त्याला पटलेलं असतं की आता बरोबर पंकजची लागलेली आहे वाट आणि त्याला बरोबर गंडवलेलं आहे. ते पाहून आता एवढा सत्या हसायला लागलेला असतो की आता मी ह्याची एवढी मजा मारलेली आहे की आता तो पाहतच राहणार आहे. आता ह्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा भाग पाहावा लागणार आहे. आता झाडापाठीमागून उद्या आपण बघणार आहोत की सत्या पाहत असतो पंकज कसा कसा भीक मागत आहे आणि त्यानंतर आपण पाहतो इकडे आजी अचानक पिशवी बाहेर गेलेली पाहून मीरा विचार करत असते की आजी नातवाचं काय चालले ते मला जाऊन पाहावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा पंकजला भीक मागायला जात असतो तेवढ्यातच दिसतं की आता देविका तिथं आलेला आहे. आता ते पाहून मात्र आता पंकज विचार करत असतो, लाली पावडर पाहिलंस का, आता तू ना तुझी मस्तपैकी तुझ्या हिरोची एंट्री पाहणार आहेस वेगळ्याच वेशभूषात. आता हे सगळा ड्रामा बघण्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथे संपला आहे.